मनोपभंगमाधमा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासति ओ करोति वा ततो नं दुःखमनवेति चक्कं वतो पदं मनोपभंगमाधमा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासति यो करोति वा ततो नं सुखमनवेति छायानुवन अनपायनी। संपूर्ण विश्वातील मानवजातीचे शास्त्रगुरु विश्वगुरु तथागत समीक्षामध्ये यांना प्रथम वंदन। भगवंताच्या अनुपम सद्धमाला सुद्धा वंदन आणि भगवंताने स्थापन केलेले आर्य अष्टप्रसपूकेला विश्वसंघाला सुद्धा त्रिवार वंदन। आणि आधुनिक युगातील विश्वरत्न बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला सर्वांनाच मानवजातीमध्ये 3000 वर्षापूर्वीचा शुद्ध जीवन जगण्यासाठी पवित्र निष्कलंकित बुद्ध धम्म संघ 3 रत्नाची ओळख करून दिली। अशा बोधिसत्व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मरत्नामध्ये जीवन समर्पित। आणि आजच्या प्रवचनामध्ये विषय आहे विवेकशीलता आणि एकाग्रता। विवेकशीलता आणि एकाग्रता याच्यामध्ये आपण विषय समजून घेऊया। प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा, सावधान राहत जा, आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा। हाच बौद्ध जीवन मार्ग होय। आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम आहे। ते सर्व आपल्या विचारावर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे। जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागेल, कृती करू लागेल तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहते। शुद्ध विचाराने बोलले आणि चालेल तर सौख्य चालून येते। म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व द्या। अविचारी बनू नका। आपल्या विचारावर लक्ष असू द्या। कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो त्याप्रमाणे असत्य मार्गापासून आपली मुक्तता करा। शहाण्या माणसांनी आपल्या विचारांची राखण करावी, कारण ते कळायला कठीण, अतिशय धूर्त असून जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहतात। सुरक्षित विचार हे सुखदाते आहेत। कशा तरी साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते, त्याप्रमाणे चिंतनरहित मनात कामविकार प्रवेश करतात। ज्याप्रमाणे व्यवस्थित साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही, त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही। माझे मन एका काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते, परंतु माझे मन एकेकाळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भटकत होते, परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने शुद्ध गजाला वळवित असतो, त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवित आहे। दुर्निर्वार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे। काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे। दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे कामबंधनापासून विमुक्त होतात। जर माणसाची श्रद्धा अचल नसली, जर सद्धम्म त्यास अज्ञात असेल आणि जर त्याची मनशांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही। एक दृष्टा दुसऱ्या दृष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्याहीपेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मित असते। आईबाप आप्तेष्टांपेक्षाही चांगल्या मार्गाने वळलेले मन आपले अधिक हित करत असते। म्हणून भगवान बुद्धांनी पुढील विषय सांगितला, जागरूकता, कळकळ आणि धैर्य म्हणजेच आळसरहित जीवन जगणे। शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून
प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानवजातीकडे पाहत असतो. शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीत दिसणाऱ्या माणसासारखा आहे. निष्काळजी लोकांमध्ये जागरूक, निद्रितांमध्ये जागरूक असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा अड्डेल तट्टला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करत असतो. निष्काळजीपणाच्या अधीन होऊ नका. कामभोगापासून दूर राहा. जागरूक मनुष्य चिंतनशील असतो. दक्षता अप्रमाद अमर आहे. अविचार प्रमाद मृत्यूचे पद आहे. आळसरहित हे कधीच मरत नाहीत. उलट आळशी लोक हे जिवंत असूनसुद्धा मेलेलेच असतात. दुसरा हेतू किती मोठा असला तरी आपल्या ठरवलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये. एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा. सावधान चित्त राहा. आळस सोडा. सम्यक मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो. आळशीपणा म्हणजे अपयश. सुस्तपणा म्हणजे अपवित्रता. सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी ह्यांचा सहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपटून काढा. प्रमादात फसू नका. आळसात फसू नका. विषय भोगात कामभोगात आसक्त राहू नका. आणि अप्रमत्त बना म्हणजे आळसरहित होऊन प्रयत्नवादी बना. ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा. आनापानसती रहित कानुस्मृती, धम्मानुस्मृती, चित्तानुस्मृती, वेदनानुस्मृतीचा पुन्हा पुन्हा अभ्यास करा. जो अप्रमत्त आणि जागरूक आहे, जो आळसरहित होऊन जागृत आहे, सजग आहे, स्मृतिमान आहे, सुविचारपूर्वक काम करणारा आहे, जो संयमी आहे, जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व आळसरहित आहे, अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते जसा पौर्णिमेचा चंद्र. पुढील विषय पुन्हा आहे दुःख आणि सुख, दान आणि कर्म. याच्यामध्ये सांगितले भगवान बुद्धांनी की दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्याने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राणीवर अवलंबून नसून ते उच्च विचारसरणीवर अवलंबून आहे. नीतिमत्तेवर जीवन उच्च अवलंबून आहे. हाच बौद्ध जीवन मार्ग होय. क्षुधा हा एक भयंकर रोग आहे. म्हणजे दारिद्र्य ही मानसिक अवस्था माझ्या नशिबात आहे, भाग्यात असेल, योगायोग असेल, तर हे सर्व मानसिक रोग आहे आणि यातून बाहेर पडणे अतिशय महत्त्वाचं आहे. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. जे आपला द्वेष करतात त्याचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुर्विचाराने नाश पावते. म्हणून वितराग पुरुषांना दिलेले दान महाफलदायी होते. वितराग म्हणजे रागरहित, लोभरहित, तृष्णारहित, मत्सररहित, क्रोधरहित म्हणजे तृष्णामुक्त असलेल्या पुरुषांना, सत्पुरुषांना दान दिलेले महाफलदायी होते. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते. म्हणून गर्वरहित पुरुषांना केलेले दान महाफलदायक होतो. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात विषय भोगाने नाश पावते. म्हणून विषासक्त म्हणजेच विषापासून
कामवासनेपासून तृष्णेपासून मुक्त असणाऱ्या पुरुषाला, सदाचारी पुरुषांना दान महाफलदायक होते. धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धम्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे. या जगात धम्मदान हे सर्वात श्रेष्ठ आहे. धम्मदान हे एक रस आहे आणि म्हणून धम्मरस जो पितो तो सुखी जीवन जगतो. विजयातून द्वेष उत्पन्न होतो, कारण जीत हा दुःखी असतो. जय पराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो. कामासारखा दुसरा अग्नी नाही, द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही, शरीरासारखे दुसरे दुःख नाही आणि शांतीसारखे सुख नाही. दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुसरे दुष्कृत्य करतात, काय पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवले पाहिजे, हे अधिकच चांगले आहे. जे विनयशील आहेत, जे चित्तशुद्धी व्हावी म्हणून इच्छितात, जे अनासक्त आहेत, एकांतप्रिय आहेत, ज्यांचे आचरण शुद्ध आहे, जे विवेकशील आहेत, प्रज्ञावान आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांचे जीवन नेहमी खडतर असते. तेजस्वी घोड्याला भरधाव धावण्यासाठी चाबकाचा फटकारा लागत नाही. जगामध्ये त्या तेजस्वी घोड्यासारखा कोणी आहे काय, की जो दोषास्पद नाही, ज्याला ठपका लावण्याची वेळ पडलेली नाही. कोणीही कठोरतेने बोलू नका आणि कोणाशीही कठोरतेने बोलू नका. दुसऱ्यांशी जसे बोलाल तसे प्रत्युत्तर येईल. क्रोधयुक्त भाषण दुःखकारक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईल. रथाच्या चाकाला जशी खीळ त्याप्रमाणेच ह्या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा ही निस्वार्थपणा भावना मनात ठेवणे हाच बौद्ध जीवन मार्ग आहे. आणि म्हणून खोटे बोलू नये, खोटे बोलण्यास दुसऱ्यांना प्रवृत्त करू नये, खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये, सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे. तथागत जसे बोलतात तसे वागतात, तथागत जसे वागतात तसे बोलतात. ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात. हाच बौद्ध जीवन मार्ग आहे. म्हणून पुढचे अनुसरण आहे सम्यक मार्गानुसरण. सम्यक मार्ग निवडा, योग्य मार्ग निवडा, सदाचारी मार्ग निवडा, नीतिमत्तेचा मार्ग निवडा. त्यापासून विचलित होऊ नका. मार्ग विपुल आहेत, मार्ग या जगामध्ये असंख्य आहेत, परंतु सम्यक एकच आहे, तो म्हणजे बुद्धाचा धम्म. परंतु सर्वच मार्ग सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांचा सुखासाठी नाही, तो बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. तो प्रारंभी, मध्य आणि शेवटी कल्याणपद असला पाहिजे. म्हणजे तिन्ही युगामध्ये तो कल्याणकारकच असला पाहिजे. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय. अष्टांग मार्ग हा जीवन मार्ग आहे. सर्वश्रेष्ठ सत्यांमध्ये सत्य, चार आर सत्य श्रेष्ठ आहेत. श्रेष्ठ वैश्विक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय. प्रज्ञाशुद्धीचा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही. याच मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचे निराश होईल. दुःखकंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला. तथागत हे केवळ पथदर्शक आहेत, म्हणजे जगातील एक मार्गदर्ता आहेत. स्वतःची उन्नती स्वतःच करायची आहे. स्वतः प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावायचा असतो. सर्व सृष्टी पदार्थ हे विनाशाधीन आहेत, अनित्य आहेत, परिवर्तनशील आहेत. ते जसे तसे राहत नाहीत. बालपण, तरुणपण, म्हातारपण, तसंच कळी, फूल आणि उमलणे हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. सर्व रूपे अनित्य आहेत हे जो ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही. जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा तो जागा होत नाही. जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेल्या असतात, त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही. भासनात सावधान असणे,
विचारात संयम राखणे, कायेने कोणते पाप न करणे, हे काया वाचा मनाच्या आचारांचे 3 मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशलेल्या मार्गाने माणसाला जाता येते. वास्तविक ज्ञानाचे लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो. लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुंटून काढावी. शांतीचा मार्ग जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा मार्ग उपदेश केलेला आहे. अधर्म मार्गाने वागू नका. अविचाराने जगू नका. दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका. चुकीच्या विचारांचे अनुसरण करू नका. मिथ्या दृष्टीत राहू नका. जागे व्हा. सुस्त पडू नका. सद्गुणांची कास धरा. सद्गुणी हे लोकी सुखी असतात. सदाचारी लोक या मानव जातीमध्ये सुखी असतात. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. जो दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागला आहे तो घनमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगता येत नाही. जे सदैव सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात, जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात, त्यांचे दुर्विकार आश्रव शेवटी लोप पावतात. अशी एक जुनी म्हण आहे की जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात, जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात. खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आताही नाही आणि पुढेही नाही, कधी होणार नाही. वाणीच्या क्रोधापासून सावध राहा आणि जिभेचा संयम करा. मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणांचा आचर करा. आळसरहित होऊन निर्वाणाचा मार्ग